नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्सवर तुमचे स्वागत आहे. आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून म्हणजेच BMC कडून प्राप्त झालेल्या एका महत्त्वाच्या माहितीच्या अधिकाराखालील म्हणजे RTIच्या उत्तराबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. यामध्ये शिपाई म्हणजेच पिऊन पदाच्या रिक्त जागा आणि आगामी भरती प्रक्रियेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. स्क्रीनवर हे जे तुम्ही पाहू शकता हे ऑफिशियल डॉक्युमेंट आहे. याच्यामधून जीही माहिती आपल्याला पाहायला भेटत आहे ती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच याचं आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकचा वापर करा किंवा हे आर्टिकल तुम्हाला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल. तिथे जॉईन करून तुम्ही जे आहे ते हे रीड करू शकता. ऑल द इम्पॉर्टंट लिंक्स आर इज इन द डिस्क्रिप्शन. तर काय आहे सर्वात प्रथम मुख्य माहिती ती पाहूया. तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता 17 फेब्रुवारी 2026 रोजीच्या या अधिकृत पत्रानुसार BMCच्या विविध विभागांमध्ये सध्या शिपाई म्हणजेच ऑफिस पिऊन पदाच्या एकूण 757 जागा रिक्त आहेत. मॅसिव्ह जागा आहेत. ही माहिती प्रमुख कामगार अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. याचा अर्थ लवकरच आपल्याला मोठी जाहिरात याची पाहायला मिळू शकते हे पदं भरण्याकरिता. आता जॉब प्रोफाईल नेमके याचे काय काम असते ते पाहूया. ठीक आहे, आपल्याला जॉबचं नाव माहिती आहे, पण याचं काम काय असतं. अनेकांना प्रश्न पडतो की शिपाई पदावर रुजू झाल्यावर नेमकी कोणती कामे करावी लागतात. तर याच्यामध्ये कार्यालयीन मदत येते, जसं की फाईल्स एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर नेणे किंवा एका विभागाकडून दुसऱ्या विभागात पोहोचवणे. तसेच डाक व्यवस्थापनचं काम येतं, जसं कार्यालयातील पत्रव्यवहार आणि पोस्टाची कामे पाहणे. तसेच देखरेख येते, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या कार्यालयीन सूचनांचे पालन करणे आणि कार्यालयाची शिस्त राखण्यास मदत करणे. तसेच सहाय्यक भूमिका पण असते. कार्यालयातील जे दैनंदिन कामात क्लार्क किंवा अधिकाऱ्यांना जे असतात ते मदत पण केली जाऊ शकतात. तर अशा प्रकारची कामं असतात. म्हणजे हे जॉब प्रोफाईल आहे. आता शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय असणार आहे. तर या पदासाठी सामान्यतः ज्या अटी आहेत त्या आपण पाहूया. तर शिक्षण तुमचं किमान 10वी उत्तीर्ण असलं पाहिजे. तुम्ही 10वी पास आउट असाल, तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता. तुमचं वय जे असतं ते टिपिकली कमीत कमी 18 वय ते मॅक्झिमम 38 वय तुमचं असलं पाहिजे. म्हणजे तुमचं 38 वर्ष याच्यामध्ये क्रॉस नसलं पाहिजे. पण जर तुम्ही राखीव प्रवर्गातून येत असाल तर सरकारी नियमानुसार जे गव्हर्नमेंट नॉर्म्स असतात त्यानुसार तुम्हाला 5 वर्षापर्यंत सवलत पण दिली जाऊ शकते आणि दिलीच जातेच. भाषा जर पाहिले तर उमेदवाराला मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असणे अनिवार्य असते. तर एवढेच याचे क्वालिफिकेशन आपल्याला पाहायला भेटणार आहेत. पगार आणि भत्त्याबद्दल पाहिलं तर हे सर्वात महत्त्वाचं आहे. सुरुवातीचा पगार अंदाजे 22,000 ते 28,000. हातात मिळणारा पगार सर्व भत्ते मिळून वाढू शकतो. हा जो असतो बेसिक पे असतो. भत्ते जर पाहिलं तर याच्यामध्ये घरभाडे भत्ता म्हणजे HRA, महागाई भत्ता, DA आणि प्रवास भत्ता यांचा समावेश असतो. याची वाढ होते का तर बघा, दरवर्षी जे नियम असतात त्या नियमानुसार पगारांमध्ये वाढ होते आणि ठराविक वर्षाच्या सेवेनंतर पदोन्नतीच्या म्हणजे प्रमोशनच्या संधीसुद्धा उपलब्ध असतात. आता याच्यामध्ये आपण काय म्हणजे मेन मुद्दा काय येतो तर बघा मित्रांनो, 757 रिक्त जागांची ही माहिती देणाऱ्या या मोठ्या भरतीची एक प्रकारे नांदी आहे. या पदासाठीची सविस्तर नियमावली लवकरच उपलब्ध होईल हे दिसून येत आहे. तुम्ही जर 10वी उत्तीर्ण असाल तर आत्तापासूनच तयारी लागा आणि ह्याची जशी जाहिरात येईल तशी तुम्हाला सांगितली जाईल. त्यासाठी अशा अपडेटसाठी, फ्युचर अपडेटसाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा. बाकी आर्टिकल रीड करायला आणि डिस्क्रिप्शनच्या लिंक्स चेक करायला विसरू नका. सगळ्या इम्पॉर्टंट लिंक्स तिथे दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.